ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्षवेधीच्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. सनातन विरुद्ध श्याम मानव या वादामध्ये आपल्यासोबत संजीव पुनाळकर आहेत, सनातनचे साधक आणि प्रवक्ते सुद्धा आहेत. पुनाळकर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? पुनाळकरजी, मगाशी श्याम मानवांनी आपल्याबद्दल, खास करून सनातनच्या आठवलेंबद्दल काही गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत. आठवले यांची एकूण संमोहनाची वरची मास्टरी आणि त्याच्याद्वारे त्यांनी साधकांना प्रोग्राम करणं किंवा त्यांच्यावरती सदोदित तशा प्रकारच्या सूचना देऊन त्यांना एक प्रकारचं ब्रेन वॉश करणं, या आरोपाबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आणि दुसरी गोष्ट, जर का अशा प्रोग्रामिंग होत असेल तर तुम्हाला कल्पना याचा पुढचा अर्थ काय निघतो? त्या साधकाकडून कुठचंही काम तडीस नेलं जाऊ शकतं. मला एकच मुद्दा सांगायचा, एक लक्षात घ्या की सनातन बद्दल जेव्हा तुम्ही असं म्हणताय तेव्हा एक असं गृहीत आहे की कुठेतरी बॉम्बस्फोट झाला, एखाद्या हत्येबद्दल पकडलं, तेवढीच कृत्य. आता एक लक्षात घ्या, सनातनची तुम्ही कामं ना सामाजिक क्षेत्रातली बघा, धार्मिक सोडा, तुमचा विश्वास असेल किंवा नसेल तुम्हाला अधिकार आहे. सनातनच्या प्रेरणेने गोव्यामध्ये बांगलादेशींची वस्ती असलेल्या मोती डोंगर बद्दल याचिका झाली, त्यांना तोडण्याचा आदेश आला. रजा अकॅडमी विरुद्ध लढणारे पत्रकार सनातन संस्थेत येऊन तिथेच सभा घेऊन गेले आणि तिथून ती याचिका झाली. इथं पंढरपूरच्या भ्रष्टाचारातली 800 एकर जमीन काढली, याच्या महालक्ष्मी मंदिराची 1200 एकर काढली, हॉस्पिटलची पिटिशन मी स्वतः केली होती पब्लिक चॅरिटेबल. तर मला एक सांगा, एवढी चांगली कामं होत असताना हे सगळे ब्रेनवॉश केलेली माणसं जात आहेत आणि न्यायमूर्ती त्यांचं ऐकतायत, मुख्यमंत्री सीआयडी इन्क्वायरीचा आदेश देऊन जमिनी परत घेत आहेत, या प्रकारची कामं इथे होत आहेत. तर ही सगळी कामं हिप्नोटाइज करून ते करून घेत असतील तर मग तुम्ही एक यादी बनवा की इथे 2 क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनचा एक भाग, एका केसमध्ये शिक्षा झाली, त्यामध्ये म्हटलं होतं की सनातन संस्थेचा काही हात नाही, व्यक्तिकृत्य त्यामध्ये अपील झालेलं आहे. नाही, पण पुनाळकर, एवढी चांगली कामं सनातन करत असती तर तुमच्याबद्दल काही करण्याचा मुद्दाच नव्हता. पण मला सांगा, दुर्जनांच्या नाशासाठी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी सनातन संस्था, त्याच्यानंतर मधल्या काळात आलेल्या तुमच्या मराठ्यांच्या जे सनातनच्या आश्रमाचे समन्वयक आहेत, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणतात की आम्ही सशस्त्र ट्रेनिंग देतो. या सगळ्या मुद्द्यांचा काय अर्थ आहे? दुर्जन म्हणजे नेमके कोण? कारण तुम्हाला हिंदू राष्ट्र स्थापन करायचंय, त्यामुळे परिणामी दुर्जनांचा नाश म्हणजे ज्यांना हा हिंदू राष्ट्र मान्य नाही, म्हणजे आम्ही सगळे त्यामध्ये आलोत, म्हणजे तुम्हाला यांचा नाश करायचा आहे आणि नाश हा जीव घेऊनच होतो. नाही, त्याचे 2 अर्थ आहेत. मी सांगतो ना तुम्हाला मी आजपर्यंत श्याम मानव जे होते ते एककल्ली प्राणाने जात होते. आम्ही जेव्हा त्यांच्यावर टीका केली, दाभोळकरांच्या बाबतीत मी म्हणतो ना, नाशाचा अर्थ मी देतो ना तुम्हाला. त्यावेळेला दाभोळकरांवर 18 केसेस आम्ही घातल्या, त्यांच्या विरुद्ध आम्ही त्यावेळेला नक्षलवादाच्या संबंधाविषयी बोललो. पहिल्यांदा त्यांना उत्तर द्यावं लागलं. आमची तपासणी झाली, 12 वर्षाचे रेकॉर्ड पाहिले. दाभोळकरांनी 12 वर्ष फाईल केले नव्हते. एका अर्थाने पहिल्यांदा मुद्दा आणणं म्हणजे त्यांच्या शक्तीचा मात करणं, हा देखील एक नाशच आहे. आता मला एक सांगा, यावेळेला तुम्ही म्हणताय की ही जी इतर कामं वगैरे आहेत, सनातन संस्थेने केलेली जी चांगली कामं आहेत ती पण ब्रेनवॉश करून ते करतायत का? म्हणजे न्यायमूर्ती ब्रेनवॉश झाले आहेत का? मुख्यमंत्री पुनाळकर, आपल्यासोबत इथे पत्रकार सुनील तांबे, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नाही, एक तर सरळच आहे ना, एक गोष्ट सरळ आहे पुनाळकर साहेब, एक गोष्ट सरळ आहे ती म्हणजे यांनी ATSने जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये सनातन संस्था ही इंटरनल सिक्युरिटीला, भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे असं स्वच्छ म्हटलेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? सनातनचा साधक समजा तिकडे त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आलेली आहे, काय म्हणणं आहे त्याच्यावरती? अत्यंत महत्वाची बातमी देतोय का, अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला मी देतो. ही आजपर्यंत मीडियाला आलेली, आम्ही सांगितली का आली मला कळलं नाही. ज्यावेळेला रिपोर्ट ATSने पहिल्यांदा दिला एका पानाचा, मग त्यांनी एक डॉसियर दिलं. डॉसियर दिल्याच्या नंतर मी स्वतः सनातन संस्थेच्या वतीने 1000 पानांचं डॉसियर त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर RK सिंगनी त्यांना एक क्वेरी विचारली, त्यामध्ये काही प्रश्न विचारले, महाराष्ट्राच्या संघटनांबद्दल काय पुरावा आहे. आम्ही जेव्हा पॉईंट आउट केलं की बऱ्याच संघटना सरकारशी निगडीत आहेत, त्यावेळेला ATSने आपलं डॉसियर परत घेतलं, म्हणून बंदी आली नाही. त्यामध्ये एक प्रश्न असा होता की ज्या गोळीने करकरे मारले गेले त्याच्यावर कोणा पोलीस अधिकाऱ्याच्या सह्या होत्या. मला RR पाटलांकडून निरोप आला की याबाबत पुढे रेटू नका, ज्याला देव मानलं त्याची प्रतिमा दैत्य म्हणून होईल, असा निरोप आला आणि डॉसियर त्यांनी मागे घेतलं. मी मीडियावर जाहीरपणे सांगतोय, ATSच्या अधिकाऱ्यांनी होम सेक्रेटरीने विरोध करावा. ते का मागे घेतलं? बघा, 2010 साली गोव्याच्या आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या होम मिनिस्ट्रीने, होम सेक्रेटरीने इकडे पत्र पाठवलं गोव्याला आणि सनातन बद्दल माहिती घेतली, माहिती मागितली, ती अजून गेलेली नाहीये. हे आजच सकाळी बातमी आहे. तेव्हा 2010 सालापासून सनातन ही संस्था सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गृह खात्याच्या म्हणजे याच्यामध्ये आहे, काय म्हणतात, रडारवरती आहे आणि त्यांच्याकडे जे रिपोर्ट्स आहेत. तुम्ही आता असं म्हणता, म्हणजे तुम्ही काय म्हणणार, आमचा पोलिसांवरती विश्वास नाही, असं कसं? पोलीस इकडचं स्टेट गव्हर्नमेंट याचा आहेच ना. आणि मी सांगतोच आहे ना, आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की सनातनचे किती साधक वेगवेगळ्या घातपाती कृत्यांमध्ये सापडलेले आहेत. एकाच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस आहे. माझी विनंती आहे की त्यांनी
गोवा आणि महाराष्ट्र, तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या चॅनलला रेप्युटेशन आहे, तुम्ही गोवा आणि महाराष्ट्र शासनाला विचारा की आर.के. सिंगांकडनं कोणत्या क्वेरी आलेल्या आणि त्या रिप्लाय देताना हे जाऊ दे हो, हे इथे काय आपण इथे न्याय करायला बसलो नाही. पुनाळकर तुमच्या साधक महिला जरी आज म्हणत असल्या की आम्ही स्वखुशीने आलेलो आहोत, तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांची अशी का मनोभावना व्हावी की त्यांनी सनातनवर आक्षेप उपस्थित करावेत? सांगतो, प्रसन्न माझा ऐका, बोला. अशीच भावना ज्या वेळेला प्रमोद मुतालिक मांडतात लव जिहाद बद्दल, तेव्हा तुम्ही स्त्रीमुक्तीच्या बाजूला उभे असता की हो? तेव्हा का तुम्ही म्हणत अहो नाही इथे की आपण आईवडिलांचं कोणाची ऐका? चौकशी करायला बसलेलो नाही. पुनाळकर आपण स्टिक टू द पॉइंट राहूया, त्याच्यामुळे आपल्याला चर्चेला वेळ मिळेल. मला सांगा, तुमचे साधक त्या महिला येऊन म्हणतात की आम्ही स्वखुशीने आलो, पण दुसरा मुद्दा असा की त्यांचे कुटुंबीय आप्त स्वकीय म्हणतात की यांना कुठल्या तरी वेगळ्या दबावाखाली आणण्यात आलं. तो दबाव कदाचित समवण्याचा असू शकतो. आठवले मास्टर आहेत त्यामध्ये. भारतभरामध्ये 2 लाख पालक म्हणतात आमचे कुटुंबीय घेतले, त्यातले 3 सनातनचे साधिक आहेत, 1,99,000 मुसलमान युवकांबरोबर गेलेले आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही काय कार्यक्रम करत की म्हणजे थोडक्यात पुनाळकर तुम्ही प्रश्नाचं उत्तर टाळताय. थोडक्यात तुम्ही प्रश्नाचं उत्तर टाळताय, ज्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण तुम्ही उत्तर देत नाही आहात. टक्केवारी किती आहे? मग तुम्ही प्रमोद मुतालिकांना विलन का म्हणता मला सांगा. ठीक आहे, मला इथे एक प्रश्न उपाध्यायांना सुद्धा विचारायचा आहे, कारण उपाध्यायांना एक सगळ्यात छान त्यांची पोझिशन आहे, कारण त्यांना या परिस्थितीमध्ये, कारण भाजप एक तर सगळ्यात मोठं क्रेडिट असं आहे की आम्ही समीर गायकवाडला पकडले, पण मला खरा मुद्दा वेगळाच म्हणायचा आहे. एखाद्या संघटनेच्या ज्यावेळी अशा कार्यकर्त्याला पकडलं जातं, त्यावेळी सुद्धा मूळ हेतू असतो की त्या संघटनेच्या मुळापर्यंत जावं, मनगट कोणाचे असतील पण मेंदूपर्यंत गेलं पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये जर का सनातनचा सहभाग किमान प्रथम दर्शनी आपल्याला सस्पेक्ट म्हणून जर का दिसतोय, तर हा तर ऑपरेटिव्ह आहे फक्त समीर गायकवाड. मग आठवलेपर्यंत का नाही पोहोचत भाजप? असं आहे, मगापासून तांबे सरांनी पण सांगितलं 2008 2007 सगळ्या घटना काय, 2011 रिपोर्ट गेला, म्हणजे ह्याच्यापूर्वी काही झालंच नाही ना. पहिल्यांदा आता काहीतरी घडतंय, जर तसं काही असेल तर, जर आता पहिल्यांदा काही कृती घडतीये, एक्झॅक्टली, मग ती कृती आता किती दिवस झाले, किती दिवस झाले मला शेवटी असं आहे की तसे जसे पुरावे मिळतील समजा त्याच्यामध्ये, तसं तपास पुढे सारखे. तुमचा प्रमुख सस्पेक्ट ज्याच्या फोन मध्ये अतिशय गंभीर कम्युनिकेशन झालेलं आहे, जो सनातनचा आहे, त्या आश्रमाच्या प्रमुखापर्यंत जायला तुम्हाला आणखी कोणते पुरावे पाहिजे? असं कसं चालेल? म्हणजे शेवटी कायद्याचं राज्य, असं उठून कुणी कसं करता येईल? शेवटी जर सापडले पुरावे नक्की पुढे जातील त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये ना प्रसन्न जोशी कुण्या व्यक्तीची गरज नाही सांगण्याची. पोलीस आपल्या पद्धतीने तपास करतायत, त्यामध्ये जे कोणी सापडतील ते पुढच्या टप्प्यामध्ये. मला उपाध्याय सांगा, तुम्ही सुद्धा चळवळीतून आलेला आहात. अहो, भाषणामधल्या साध्या कुठल्या आक्षेपार्ह मुद्दे आहेत की नाही याच्यासाठी सुद्धा आयबी तिकडेच्या भाषणांमध्ये उपस्थित राहते, एवढी काळजी घेणारे पोलीस डिपार्टमेंट असतं. इकडे तुम्हाला एका संघटनेचा असा माणूस सापडला की ज्याच्याबद्दल तुमच्याकडे बऱ्यापैकी फर्म काही मुद्दे तुमच्या हातात आलेले आहेत, आणि तरी सुद्धा तुम्हाला वाटत नाही की त्या संघटनेच्या प्रमुखापर्यंत जावं. ते बऱ्यापैकी फर्म मुद्दे आलेत की नाही हे आता, म्हणजे मी तर काही सरकारमध्ये नाहीये, मी पक्षाचा प्रवक्ता आहे, त्यामुळे ते पोलीस त्याच्यावर अधिक माहिती सांगू शकते. नंबर 1 की किती पुरावे सापडलेत. मी फक्त एवढं सांगू शकतो, या सरकारची भूमिका जी आहे, या म्हणजे जी आम्ही विचार करतो, या प्रकरणामध्ये आम्ही आठवड्यांपर्यंत जाणार की नाही, जे काही व्हायचं ते होईल. त्यात कुणालाही आठवड्यांपर्यंत जाणार की नाही, जर सांगतो, जर या प्रकरणामध्ये कुणापर्यंतही जायची वेळ आली, आठवड्यांपर्यंत जो कोण असेल त्याच्या पुढे, त्याच्याही पुढे, आठवड्यांच्या पुढे जायची वेळ आली, जयंत आठवल्यांच्या पुढे जायची वेळ आली तर तिथे जातील. ठीक आहे, मला शेवटच्या 2 कमेंट स्पेसिफिक घ्यायच्या आहेत, एक श्याम मानव आणि एक नाईकांकडनं. मी नाईकांकडे पहिल्यांदा जाईन आणि श्याम मानवांकडे कन्क्लुडिंग रिमार्क असेल माझ्यासाठी. नाईक सर, मला आपल्याला विचारायचंय, आपला कधी आठवल्यांशी संपर्क आलेला आहे कधी काही कोणत्याही अर्थानं, आणि आपण त्यांना कशा प्रकारे जज करता? नाही, जरूर आलेला आहे. 30 वर्षापूर्वी ज्यावेळी ते समवनाचे उपचार करायचे, त्यावेळी एक बघणं, कुतूहल, उत्साह आणि थोडंसं ज्ञान काही वेगळं मिळालं तर घ्यावं, या दृष्टीने मी त्यांना 2-3 वेळा भेटलेलो आहे, स्वतः जाऊन भेटलेलो आहे. बरं. आणि माझे एक मित्र कमलाकर देसाई आणि डॉक्टर जयंत आठवले हे खूप जवळचे मित्र होते. त्यांनी ते घडवलेलं होतं. पण तिथं सुद्धा मी पाहिलं ते प्रामाणिकपणे काम करत होते. नंतर काय झालं की डॉक्टर नवशक्तीचे संपादक पुरा बेहरे आणि आठवलेंचं अध्यात्मामध्ये कुठेतरी काहीतरी एक वेगळं नातं किंवा काहीतरी करणं असं चालायला लागलं. मलाही म्हणाले की अध्यात्मामध्ये खूप अधिक इंटरेस्ट मला आहे, तुम्ही त्याच्यात काही करू शकाल का? तर म्हटलं मला अध्यात्माची आवड आहे, पण अध्यात्मामध्ये खोलवर जाण्याची माझी इच्छा नाहीये. मला संमोहनामध्ये, मानसशास्त्रामध्ये अधिक रस आहे. आणि मग त्यांचे आमचे संबंध तुटले, पण भावनिक संबंध तुटले नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे माझं मत सांगतो की आता डॉक्टर आठवल्यांच्यावर जे काही आरोप होत आहेत ते खरे की खोटे नंतर कायद्याप्रमाणे ठरेलच. पण माझं प्रामाणिक वैयक्तिक मत आहे की एवढ्या खालच्या लेवलला जाणारी ती व्यक्ती नाही आहे. तुम्ही म्हणाल की त्यांचे साधक तशा प्रवृत्तीचे असतील,
तो मुद्दा वेगळा. हो. पण त्यांचा गुरु जर खूप आधुनिक विचार करणार आहे, आता कोणी स्वतःला हिंदू म्हणून घेणं, स्वतःला मुस्लिम म्हणून घेणं, स्वतःला ख्रिश्चन म्हणून घेणं, कट्टर प्रवृत्ती म्हणून घेणं हा काही गुन्हा नाहीये. त्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय हे जरी खरं असलं म्हणून कोणाचं खून करून ते राष्ट्र निर्माण करतील अशा प्रवृत्तीचे डॉक्टर आठवले नाही. दुसरा मुद्दा असा आहे हो. की डॉक्टर आठवलेंनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून का केला? कारण डॉक्टर आठवले ना विरोध करणारी खूप माणसं आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की माननीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हो. हे असं व्यक्तिमत्व होतं की खूप प्रेम पण करायचं आणि एखादं चुकलं तर त्यांच्यावर टीका पण करायची. बरं. आणि ती टीका करताना मी पुनर्जन्म विषयक माझा अभ्यास होता त्याच्यावर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी खूप टीका केली होती. पण आम्ही खूप जवळचे मित्र होतो. बरं. तसं म्हटलं तर तुम्हाला असं वाटतं की यांच्यामध्ये काही एवढं टोक गाठलं जाईल असं तुम्हाला वाटत नाही? कधीच त्यामुळे नाही. प्रामुख्याने तुमच्या फार बोलण्यातले कशाला दोन मी मुद्दे तुम्हाला आहेत. सांगतोय. एक म्हणजे मी समूहाद्वारे तुम्हाला खून किंवा अशा प्रकारे प्रसन्नजी मानवी इजा तुम्हाला- घडवून आणणं अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट प्रसन्नजी तुम्हाला असं तुम्हाला एक वाटतं मी की कदाचित सांगतोय. आठवलेंना संशयाचा फायदा दिला पाहिजे किंवा ते तसे नसते? नाही संशयाचा फायदा जोपर्यंत आपण हे सगळ्या हवेतल्या कल्पना आहेत. बरं. मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि माननीय श्याम मानव हे खूप जवळचे मित्र होते. आम्ही खूप त्यांच्या जवळ आलो नाही. पण नंतर एक बातमी अशी आली की त्यांचं दोघांचे वितुष्ट आलेलं आहे. बरं. लोकप्रभेमध्ये माझ्याकडे काही जुने अंक आहेत आपल्याला बघायला मिळतील ते की या दोघांनी एकमेकावर जबरदस्त टीका केली होती आणि विषय होता संमोहन. बरं. मी त्याच लोकप्रभेमध्ये ठीक डॉक्टर आहे. मी तुमची थोडीशी मला माफ करा, मला तुम्हाला थांबावं लागतंय कारण काही मुद्दे तेवढे स्पेसिफिक घ्यावे लागतील, वेळ संपत आले. मी शेवटी श्याम मानवांकडे जातो. श्याम मानवजी, इथे थोडासा आता इतर कोणाचंही मत वेगळं आहे पण इथे मनोहर नाईक आहेत ज्यांना मगाशी तुम्ही सुद्धा प्रेस केलं होतं. आता तुम्ही काय करणार? त्यांना एकीकडे काही प्रमाणात आठवलेना अजूनही एक वेगळ्या प्रकारे ते बघतायत आणि दुसरी गोष्ट तुमची संमोहनाने ब्रेन वॉशिंगची थेरी ते खोडून काढतायत. पहिल्यांदा मला अतिशय नम्रपणे सांगू द्या की मनोहर नाईकांच्या ज्ञानाची जी मर्यादा आहे ती मी तुम्हाला सगळ्यांपुढे नीटपणे उघड करतो. त्याकरता त्यांना आणि मला स्टुडिओमध्ये बोलवा. बरं. ते चांगले हिप्नॉटिस्ट आहे, म्हणजे लोकांना समोनात टाकू शकतात, पण समोनामध्ये काय काय घडू शकतं याचं त्यांना नीट भान नाही. अत्यंत तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर जे बी आठवलेंची मतं ते खोडून काढतात कारण समोन थेरपिस्ट म्हणून माझी नम्र सूचना आहे, टीव्ही पुढे घ्या किंवा एकट्यामध्ये घ्या, त्यांना आणि मला बोलवा. सगळं आधुनिक तंत्रज्ञान यामधली सगळी संशोधन नाही, आपण याला तयार आहात? केव्हाही पुढे ठेवतो आणि तुमच्या सोयीप्रमाणे केव्हाही बोलवा. मी केव्हाही तयार आहे. ठीक आहे. हा, कारण स्वतःला त्या विषयात या पद्धतीने प्रत्येक जण तज्ञ हे असं बोलून ते डॉक्टर दाभोळकर असेल, इतर सगळे लोक असतील, यांच्यावर अन्याय करतायत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, कारण नसताना ते क्लीन चिट देत आहेत. आणि त्यामुळे ही क्लीन चिट इतक्या गंभीर अवस्थेमध्ये देताना त्यांनी 10 विचार करायला पाहिजे होता. किमान माझ्याशी बोलायला पाहिजे होतं की कसं पॉसिबल आहे, कसं घडू ठीक आहे. शकतं. मी नक्की प्रयत्न करेन. हा निर्णय पूर्णतः माझ्या हातात नाहीये पण मी नक्की प्रयत्न करेन नाईक सर आणि श्याम मानवजी की अशी चर्चा आपली घडवून आणावी. आणि तसा नूर सुद्धा आहे अशी चर्चा घडवून आणण्यासाठी, तसं औचित्य पण आहे. पण सध्या तरी तो मुद्दा आता तरी आपण थोडासा वेगळा ठेवूयात. पण या चर्चेमुळे अनेक मुद्दे उपस्थित झालेले आहेत. काही गोष्टी तर अनपेक्षितपणे समोर आलेल्या आहेत, खास करून मनोहर नाईकांच्या वक्तव्यांमुळे. त्यामुळे सगळ्या बाजूने धांडोळा घ्यावा लागेल. पण याचा अर्थ सनातनला क्लीन चिट मिळाली असा गैरसमजात कोणी राहू नये. अशा हिप्नोसिस मध्ये सुद्धा कोणी राहू नये की सनातनला क्लीन चिट मिळालेली आहे. आठवले जोपर्यंत समोर येत नाहीत, आठवले जोपर्यंत वक्तव्य करत नाहीत आणि जोपर्यंत महाराष्ट्र पोलीस तिथपर्यंत जात नाही, तोपर्यंत अंधार कायम राहणार आहे. सनातनवरचा संशय असाच कायम राहणार आहे. आपल्याला या चर्चेसाठी सुनील तांबे असतील, त्याचप्रमाणे केशव उपाध्ये, स्वतः खंडेलवाल, श्याम मानव, मनोहर नाईक आणि नंतर पुनाळकर सुद्धा जॉईन झाले चर्चेमध्ये. मी सगळ्यांचे आभार मानतो. लक्षवेधीमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.